दोस्तों, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपुर भारत सरकार द्वारा आयोजित इस गोंधल महोत्सव में आपका सहर्ष स्वागत है। गोंधल यह महाराष्ट्र की बहुत ही अहम ऐसी लोक कला है जिसका मूल है विधिनाट्य में। अम्बा भवानी रेणुका का गोंधल और खंडोबा का जागरण यह महाराष्ट्र के बहुत ही प्रचलित लोकप्रिय ऐसे विधिनाट्य हैं। गोंधल और जागरण ये दोनों भी विधिनाट्य है। इसके साथ भराड़ भी ऐसा विधिनाट्य है जो भैरवनाथ का है। विवाह या मौजी बंधन जैसे व्रतबंधन जैसे शुभ अवसर पर गोंधल किया जाता है। गोंधल जिसको गोंडली नृत्य या कोंडली नृत्य कहा जाता है, इस गोंधल की उत्पत्ति 7वें सदी में हुई है ऐसा माना जाता है और वहाँ से ये परंपरा चली आई है। गोंधल में पूर्व रंग और उत्तर रंग ये दो विभागों में गोंधल की विभागणी होती है, जिसमें हम पूर्व रंग में गण होता है, देवताओं को आवाहन होता है, बाद में देवी अम्बा भवानी की स्तुति होती है, उसका अवतार महात्म्य होता है और ऐसा पूर्व रंग जो है उसकी पूर्ति के बाद उत्तर रंग में रामायण महाभारत तथा पुराणों की कथाओं पर एक नाट्यरूप संकीर्तन होता है। गोंधल में पूर्व रंग और उत्तर रंग के साथ ही अंत में आरती होती है, आरती उतारी जाती है देवी अम्बा माँ की। गोंधल ये ऐसा एक विधिनाट्य है जिसमें माना जाता है कि जब गोंधल प्रस्तुत होता है तो साक्षात देवता का अवतरण वहाँ होता है, देवता का संचार वहाँ होता है, देवता अपने से बात करती है और फिर देवता अपने को आशीर्वचन देती है और आशीर्वचन देने के बाद देवता का निर्गमन होता है। देवता का आगमन, देवता का निर्गमन ये बहुत ही अहम बात गोंधल में होती है। महाराष्ट्र की ये जो गोंधल की परंपरा है ये इतनी लोकप्रिय है कि छत्रपति शिवाजी महाराज के ज़माने में उनकी माता जिजाबाई ने शिवाजी महाराज के कल्याण के लिए गोंधल ये विधिनाट्य आयोजित किया था और आगिंदास और तुलसीदास ये जो दो गोंधली थे वो आगे चलकर शिवाजी महाराज के पवाड़े गाने लगे, बैलाड्स गाने लगे। तो गोंधल की परंपरा महाराष्ट्र में इतनी पुरानी है कि उसके ऐतिहासिक संदर्भ भी अपने को प्राप्त होते हैं। महाराष्ट्र में कदमराई गोंधल में राजाराम भाऊ कदम इस गोंधल महर्षि ने गोंधल की परंपरा को न केवल राज्य पातळी पर, न केवल राज्य स्तर पर, न केवल राष्ट्रीय स्तर पर, बल्कि अंतर्राष्ट्रीय स्तर पर एक लौकिक प्राप्त करके दे दिया और भारत महोत्सव में पेरिस के आईफेल टावर के सामने गोंधल पेश किया था। राजाराम भाऊ कदम इस गोंधली ने जो गण सादर किया और गण के बाद जो गौड़न सादर की, वो गौड़न का नाम था राधा विलास। और राधा विलास गौड़न माने राधा की कृष्ण भक्ति का प्रत्यय उसमें है, राधा का श्रृंगार और राधा का वात्सल्य दोनों का दर्शन राधा विलास इस गौड़न से होता है जो राजाराम भाऊ कदम ने पेरिस के आईफेल टावर के सामने ये गौड़न पेश की थी। इसी तरह पूर्व रंग और उत्तर रंग के साथ मंचित होने वाला गोंधल ये महाराष्ट्र का सबसे बड़ा विधिनाट्य है। आइए हम देखते हैं कुछ ऐसे अनोखे गोंधल जो महाराष्ट्र की सांस्कृतिक गरिमा को और
उजागर करते हैं और ऊंचाई पर लेके जाते हैं। सुरू करूयात आदिमाया शक्तीचा हा पारंपरिक गोंधळ। पाव मला ग भोळ्या भक्तासी ठाव दे चरणी अंबे पाव मला जग जननी भोळ्या दासासी ठाव दे चरणी अंबे पाव मला जग जननी निराकार होती संबे रूप स्वरूपाचा नवता ठेवा जागृत केले आधी देवाधिदेवा दैत्य लोळविले धरणी देवी पाव मला जग जननी भोळ्या भक्तासी ठाव दे चरणी अंबे पाव मला जग जननी कोटी देव आनंदले अंबे तुझ्या नामामध्ये दंग झाले अंबे नारद तुंबरू गाऊ लागे अंबे तुझे गुणवरनती ऋषी मुनी अंबे पाव मला जग जननी भोळ्या भक्तासी ठाव दे चरणी अंबे पाव मला जग जननी
रास विनवितो अंबे गणम मरण सुख वेणांबे हीच अखेरची मागणी देवी पाव मला जगजन भोळ्या भक्तासी ठाव दे चरणी अंबे पाव मला जगजननी जननी आई परब्रह्म रूपिणी भवानी उध आई उध अंबे उध आई उध माते उध आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडिला आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडिला आदि माया तू अंबाबाई गोंधळाला याव आदि माया तू अंबाबाई गोंधळाला याव आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडिला आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडिला उधे माते उधे उधे आई रात्री डोंगरावरी पर नजर भक्तावरी जरी बैसली या मंदिरी आईचं राहणं घरोघरी लेकराच्या हट्ट करणं गोंधळाला याव लेकराच्या हट्ट करणं गोंधळाला याव आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडिला आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडिला उधे अंबे उधे यव गोंधूळ गणराया दिवंदन तुझा पाया यव गोंधूळ गणराया दिवंदन तुझा पाया आलो साकड घालयन अंबे जोगवादे 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 अंबे जोगवादे 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 आदिशक्ती तू आई भवानी गोंधळाला याव आदि माया तू आई भवानी गोंधळाला याव आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडिला आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडिला उधे अंबे उधे दैत्याची संहारुणी आई बैसली सिंहासनी दैत्याची संहारुणी
आई बैसली सिंहासनी आई करवीर वासनी अंबे जोगवारे 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 आदिशक्ती तू रणचंडिके गोंधळाला याव आदिशक्ती तू रणचंडिके गोंधळाला याव आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडिला आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडिला आई उदय माते उदय बोला आई अंबाबाईचा का हो गोंधळी बुवा काय म्हणता गुंजळी बुवा? आज आपल्याला गोंधळ महोत्सव पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या विद्यमानानं आज आपला आई अंबाबाईचा गोंधळ आपल्याला घालायचा आहे. घालायचा आहे. मग ह्या गोंधळासाठी 33 कोटी देव बोलवायचे. बोलवायचे मग हा गोंधळ कसा कसा बरं गुंजळी बुवा? अशाप्रमाणे ह्या गोंधळासाठी गोंधळासाठी पहिल्या प्रथम 33 कोटी देव बोलवायचे. बोलवायचे लागला लो आंबे लागला लागला लो आंबे लागला आकाशालो तुझा पातळ्यालो वाण्यालो तुझा बामण्यालो आणि हेगड्यालो तुझा बागड्यालो गजानन गणपती गोंधळाई आई तुळजापूर भवानी गोंधळाई मांडवची काळूबाई गोंधळाई आई संदत्ती यल्लमा गोंधळाई वनीची सप्तशृंगी गोंधळाई कोल्हापूर लक्ष्मी गोंधळाई मनी भाव केला गोंधळाई राहिल्या साईल्या गोंधळाई अरे किती छोटी देवा गोंधळाई राहिलं साईलं साती शिवातलं शिवातलं शिवबाहिरलं 33 कोटी देव बोलवलं बळ्या भक्ताला आनंद झालाय राम हरे. अशा प्रमाणे 33 कोटी देव बोलवले. देव बोलायले ह्या गाजर स्थापना केली. वा. ह्याला म्हणतात गोंधळ. गोंधळ असे गोंधळ कुठे कुठे होतात? आम्हाला सांगायला पाहिजे गुंजळी बुवा. तुळजापूरच्या भवानीला कोल्हापूरच्या लक्ष्मीला लक्ष्मीला माहूरगड रेणुकाची गोंधळ होतात. औंधामध्ये भवानीचे गोंधळ होतात. भवानीचे होतात. राशन कुरकुम यामाई वजश्री जोगेश्वरी आहा. कारलीचे क्वीरा मातीचे गोंधळ होतात. गोंधळ होतात. वनीच्या सप्तशृंगीचे गोंधळ होतात. बस. आणि राहिले साने अशा भोळ्या भक्तेदारी होतात. गाडी होतात. मग ह्या गोंधळासाठी आहा. तुळजापूरची आई अंबाबाई कशी आलती बरं? कशी आली बरं गुंजळी बुवा? अनाई अंबाबाई आज आली गोंधळाला अन आली गोंधळाला जरा वाजवा संभळाला आली गोंधळाला जरा वाजवा संभळाला जगतीचा मान
अन आली गोंधळाला जरा वाजवा संभळाला आली गोंधळाला जरा वाजवा संभळाला अशाप्रमाणे ह्या गोंधळासाठी आई अंबाबाई आली आई अंबाबाई आली आई अंबाबाईची बहीण हा. भांडरची काळूबाई काळूबाई तिला सुद्धा ह्या गोंधळाला बोलवायची बोलवायचं आहे गुंजळी बुवा मग ती काळूबाई कशी आली बरं कशी आली बरं थंडगार लईगार डोंगराची हवन बाईला सोसनगार गार डोंगराची हवन बाईला सोसनगार हळद कुंकू घेऊन हातीने काळूबाईला विणून घेती माझ्या आईला काळूबाईला पालखीत मिरवून बाईला सोसनगारवा गार डोंगराची हवन बाईला सोसनगारवा आणि लहान थोर जमून येतील काळूबाईचं दर्शन घेतील माझ्या आईला काळूबाईचा नववत धरून बाईला सोसनगारवा गार डोंगराची हवन बाईला सोसनगारवा बोला काळूबाईच्या नावानं. अशाप्रमाणे आई अंबाबाई आली आई अंबाबाई आली काळूबाई आली काळूबाई आली असा हा गोंधळ घालायचा असतो घालायचा असतो लग्नाचा गोंधळ हौसाचा गोंधळ गोंधळ आणि नवसाचा गोंधळ वा वा. असा हा गोंधळ असतो लग्नाचा गोंधळ हा लगेच घालायचा लगेच घालायचा एकदा असतो जर गोंधळ करायचा राहिला तर काय होतं गोंधळ साऱ्या घरादाराचा गोंधळ वा वा. घरात गोंधळ दारात गोंधळ बायका पोरामध्ये गोंधळ चहा पाण्यामध्ये गोंधळ साऱ्या संसाराचा गोंधळ म्हातारीचा गोंधळ अरे तो गोंधळ वेगळा हा? हा आई अंबाबाईचा गोंधळ वेगळा हा गोंधळ कसा 5 कडक निवड घाटाला माल लावायची लावायची 33 कोटी देव बनवायचे शबास. आणि ह्या गोंधळाला स्थापन करायचे वा वा. मग आई अंबाबाईली काळूबाई आली हा, हा. मग आता त्यांची बहीण कोण बरं वनीची सप्तशृंगी वणी गडाची त्या सप्त- देवीला हाक मारायची वा वा वा. मग सप्तशृंगी कशात ती बरं कशी आली बरं सप्तशृंगीला जाते ग बाई सप्तशृंगीला जाते ग बाई माझी लागी ना चित बाई माझी लागी ना चित गोंधळ घालील हित आईचा गोंधळ घालील हित गोंधळ घालील हित आईचा गोंधळ घालील हित सप्तशृंगीला नवस केला माझा नवस पावन झाला फळ आलंय नशिबाला बळ पोटी जन्माला तुझ्या पाठीने करीत होते सणस करीत बाई सणस करीत गोंधळ घालील हित आईचा गोंधळ घालील हित गोंधळ घालील हित आईचा गोंधळ घालील हित चला रे गोंधळ घालील हित आईचा गोंधळ घालील हित गोंधळ घालील हित आईचा गोंधळ भोला सप्तशृंगीच्या नावानं असा हा आई अंबाबाईचा गोंधळ गोंधळ घालायचा असतो 33 कोटी देवानी घातला वा वा. आपण मानव प्राण आहे बरोबर आहे. आपल्या मागची इडा पिडा अडी अडचणी दूर व्हावी म्हणून आपण हा गोंधळ घालायचा असतो घालायचा असतो. मग असा हा गोंधळ जसं जसं तेल जळ तेल जळलं, तसं तसं भक्ताच्या मागचं विघ्न टळ विघ्न टळलं. दिवटी पेटली गोंधळ झाला गोंधळ झाला. संबळ वाजला गोंधळ झाला वा वा. पोट पेटला गोंधळ झाला शाबास. अशी आई अंबाबाई तुळजापूरला असते आहा. आणि भक्ताला दर्शन देते वाव. मग आता कुठली देवी राहिली कुठली राहिली तर बरं कराड कोल्हापूरची लक्ष्मी आई लक्ष्मी आई वा तिला सुद्धा ह्या गोंधळाला बोलवायचं बोलवायचं लक्ष्मी आईचा जत्रेचा किती सोहळा गाजतो सोहळा गाजतो ढोलताच्या संबळ वाजतो सोहळा गाजतो ढोलताच्या संबळ वाजतो गावाची पोरं नाचू पालखीच्या मोरं. तुझी आरती गायला येईल विशाला जतो तुझी आरती गायला येईल सुनीला जतो
अंबाबाई. ज्या ज्या ठिकाणी देवीने दैत्य वधले दैत्य त्या त्या वधले. ठिकाणी अशी देवीचे गोंधळ होतात. बरोबर आहे असा हा गोंधळ घालायचा असतो. शाबास. ज्या ज्या ठिकाणी देवाने धान्य घेतल्यात धान्य त्या त्या घेतले. ठिकाणी देवाचे गोंधळ होतात. वा. आता ह्या गोंधळासाठी हा. यल्लमा यल्लमा देवी तिला सुद्धा हाक मारायची. हाक मारायची. तुझा कानडा मुलूक ग यल्लमा, तुझा कानडा मुलूक ग यल्लमा. तुझं भंडारात लेन ग यल्लमा, तुझं भंडारात लेन ग यल्लमा. आईची परडी येऊ यायची ग यल्लमा, तुझं लिंबाचं देसन ग यल्लमा. आला कोल्हापूरचा राजा ग यल्लमा, माझ्या देवीला शरण आला ग यल्लमा. आणि तुमचे हे बाळ ग यल्लमा, करामचा संभाळ ग यल्लमा. बोला यल्लमाली गाई घर. असा हा गोंधळ 5 नामाचा गोंधळ. रात्रभर केला तरी गोंधळ गोंधळ. आणि 5 नाम केला तरी गोंधळ. असा हा आई अंबाबाईचा गोंधळ या ठिकाणी पार पडलेला आहे. चला हे भक्तांनो, आता देवीची आरती करूया. आरती करूया. जय देवी भवानी, जय रामा माता भवानी, गोपाळ वनता आरती वाळू मन भाई वाळू अंबाबाई रेणुकानंदी. जय देवी अरे अंतरती पंचती लागल्या रत्नाच्या ज्योती, आता घातले माणिक मोती. ओ वालू आरती न अंबाबाई तुझ्या मूर्ती. अरे संभळ वाजला हरीचा संभळ वाजला, या संभळाच्या नाद, या संभळाच्या नाद जैसा अंबर भरिला. अरे परडी हातात ग देवीच्या परडी हातात, नवखंडाचा कर्म भोगवा आधी रावणाचं आनंदी. जय देवी जय देवी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्यसु सर्वदा शुभकार्य सुसर्वदा. 14 विद्येचा गणपती या कार्यक्रमाच्या प्रसंगी कसा येतो आणि कसा नाही सांगायला पाहिजे. देऊ सकला जनाला रे तो गणराज गजानन मंगल देऊ सकला जनाला रे तो गणराज गजानन मंगल देऊ सकल जनाला रे तो गणराज गजानन मंगल देऊ सकल गजानन मंगल तो गणराज गजानन मंगल
बुर बुडती कानी कुंडल लुटू लुटू हलती कानी कुंडल लुटू लुटू हलती पाऊल तुझी या पायी तो गणराज गजानन मंगल तो गणराज गजानन मंगल देऊ सकला जनाला रे तो गणराज गजानन मंगल देऊ सकला जनाला रे तो गणराज गजानन मंगल तो गणराज गजानन मंगल देऊ सकला जनाला रे तो गणराज गजानन मंगल देऊ सकला जनाला रे तो गणराज अनादि अंबिका भगवती भोक ज्ञानाचा पाजळती आई उधो कार्य करजती गोंधा येई हो जगदंबे तुझी पतिताची पाप करती खोटी तुझी पावन करण्याची शक्ती मोठी समदवंतासी काय समजावू उटांबे झोपी नको जाऊ अशी 3.5 शक्तीपीठाची आदिमाया शक्ती माहुरगड तुळजापूर कोल्हापूर आणि वणी या 3.5 शक्तीपीठाचा आज आपण गोंधळ मांडलेला आहे. ही 3.5 शक्तीपीठ सोडून त्या गोंधळाच्या प्रसंगी कशी येते आणि कशी नाही सांगायला पाहिजे. माया देखली देखली कनवला परी हो 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 माया देखली माया एक नवती जनमली एक बाजा पोटी माया एक नवती जनमली एक बाजा पोटी माया नवती ही आधी माया पहिले कुठे तर होते काही चंद्र सूर्य तारा नाही तिथे अलगद निर्माण झाली कान्होबा धीर धीर दे सर्वात अगोदर असणारी ही आधी माया कशी माया एक नवती जनमली एक बाजा पोटी माया एक नवती जनमली एक बाजा पोटी माया नवती ती एक जानी जानी रे चतुर मोठी माया देखली एक नवला परी हो माया देखली देखली एक नवला परी हो माया देखली देखली एक नवला परी हो माया देखली उदरातूनी बापाला रे सांगे गोष्टी उदरातूनी बाबाला व सांगे गोष्टी उदरातूनी उदरातूनी बाबाला रे सांगे गोष्टी उदरातूनी बाबाला व सांगे गोष्टी उदरातूनी ती एक शहाणी रे चतुर मोठी माया देखली देखली कनवला परी हो माया देखली देखली कनवला परी
अंबाबाई या भोळ्या भक्ताच्या द्वारामध्ये कशी येते आणि कशी नाही. उद्या बोलवाचे नाम भवानीचे